अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तर नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। स्वामी आई आपल्याला आज सांगतात, यश तुमच्यापर्यंत चालून येणार नाही, तुम्हाला यशापर्यंत हे पोहोचावेच लागेल। कधी कधी नंतरचा अर्थ कधीच नाही असा होतो, म्हणून जे काय करायचे ते त्याच क्षणी करावे। तू स्वप्न पहा आणि स्वप्न साकार देखील कर, पण स्वतःची मेहनत स्वतःलाच करायची असते, कारण दुसरे कोणीच तुम्हाला मदत करणारा नसतो। जेवढ्या कष्टाने तुम्ही काम कराल तेवढाच आनंद तुम्हाला काम झाल्यावर मिळेल। माणसाने नेहमी मोठी स्वप्न पाहावीत, कारण मोठी स्वप्नच माणसाला मोठं बनवतात। स्वामी आपल्याला सांगतात, दमलात म्हणून तू थांबू नको, काम पूर्ण झाले म्हणून तू थांबत जा। दिवसाची सुरुवात एक लक्ष्याने करावी व दिवसांचा अंत ते लक्ष्य पूर्ण करूनच करावे। एखादे काम किंवा लक्ष्य कठीण असू शकते, मात्र अशक्य असं काहीच असू शकत नाही। स्वामी आई आपल्याला नेहमीच सांगतात, एखादी संधी येण्याची वेळ पाहू नका, स्वतःच संधी तुम्ही निर्माण करा। स्वप्न पहा, स्वप्नांवर विश्वास ठेव आणि स्वप्न तुझेच साकार कर। कालच्या चुकांमध्ये आजचा वेळ वाया घालू नको। तुझेच आयुष्य खराब होणार आहे यामध्ये, असे स्वामी आई आपल्याला सांगतात। संकट पाहून मागे वळायचं नसतं, संकटावर भयान राक्षसासारखे तुटून पडायचेच असते। तुझ्यात जर आत्मविश्वास असलेला माणूसच इतरांचा आत्मविश्वास जिंकू शकतो, हे लक्षात ठेव तू। जर लोक एखाद्या गोष्टीला अशक्य म्हणत असतील तर ती गोष्ट त्यांच्यासाठी अशक्य असेल, तुमच्यासाठी नाही। आयुष्यात वादळ तुमचा मार्ग बिघडवायलाच येतात असं नाही, काही वादळ तुमचा मार्ग साफ करायला देखील येतात। तुमच्या निशाणा चंद्रावर ठेवा, जरी चुकला तरी एखादा ताऱ्यावरच लागेल। तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ शकतात, मात्र तुझी काम करण्याची इच्छा वाघासारखी असावी लागते। स्वामी आपल्याला सांगतात, बाळा, यशस्वी माणूस तोच असतो जो दुसऱ्यांना मारलेल्या दगडांपासून स्वतःचे घर उभे करू शकतो। तारा बनण्यासाठी तुम्हाला चमकावेच लागते। तुमचा रस्ता तुम्हीच निवडा आणि अंधाराला अजिबात घाबरू नको तू, कारण अंधारच तारे जास्त चमकतात हे तर तुला माहितीच आहे। वार करण्यासाठी लोखंड गरम व्हायची वाट बघू नको, लोखंडाला वार करून गरम तू कर। कुठे जिंकायचं आहे व नक्की कोणत्या क्षणी हारायचं आहे हे ज्याला समजतं त्याला हरवणं सर्वात जास्त अवघड असते, कारण अशा लोकांच्या पराभवात सुद्धा मोठा विजय लपलेला असतो। माणूस काय आहे हे महत्त्वाचं नाही, पण माणसामध्ये काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे, हे तू लक्षात ठेव। जसं कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा तुम्ही। जेव्हा आपण काहीतरी नवीन करून पाहण्यासाठी तयार असाल तेव्हाच आपण पुढे जाऊ शकतात। कालचा दिवस मला खूप काही शिकून गेले हे खरं, पण मी आज जे करेन त्यावर माझ्या उद्या आकाराला येईल हे मला समजलं आहे आता। आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपेही होणार नाही, म्हणून तू प्रयत्न करतच राहा। जसे आहात तसे राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचं नाही होणार, म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका तुम्ही। दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका, मनाचं बालपण आणि अंतःकरणातलं देवपण। हे संपलं की माणूस संपला। स्वामी आई आपल्याला सांगतच असतात, मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते। या जगात नाते तर सर्वच जोडतात, पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते। आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ। चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून मात्र असते। जेव्हा सगळंच संपून गेले असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची। स्वामी आपल्याला सांगतात, भक्ता, एकदा समुद्राने झऱ्याला हिणकून विचारले, झरा बनून किती दिवस राहणार? तुला समुद्र नाही का बनायचं? त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिले,
मोठं होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड बनणे कधीही चांगले, कारण तिथे वाघ पण वाकून पाणी पितो. हे बघ स्वामी भक्ता, इतकी वर्षे लोटली तरी जखमा अजून ताज्याच आहेत. आग देऊनही गोठून राहिलेल्या वेदनांनाही माझ्यातच आहेत. आता कुठे मला थोडं थोडं जाणू लागले. आता कुठे माझं डोळ्यातलं पाणी आटू लागले. क्षितिज खूप दूर आहे. आताशी पाऊल पडून पाहते. दिवस व्हायला आणखीन अवकाश आहे. आतिशी अंधार मिटून पाहतोय. होईल म्हणता म्हणता होईल सुद्धा ठीक सारं. वाहील म्हणता वाहील सुद्धा बदलाचं वारं. मला मात्र तरीही सारं विसरून काही चालणार नाही. जखम ताजीच ठेवावी लागेल, नाहीतर तुला लढताच येणार नाही. हे आपल्या स्वामी माऊलींचे वाक्य ध्यानातच ठेवायचं. संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटापेच करीतच नाही. महत्त्व वेगाला नाही, तर आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला चाललोय याला जास्त महत्त्व आहे. समोरच्याला आपल्याला काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्त्वाचं असतं. नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरच्या बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो. औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं. स्वामी आपल्याला सांगतात, माझ्या भक्ता, नाचणारा मोर आणि पैशाचा जोर कायमस्वरूपी नसतो. काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावाच लागतो. सत्य म्हणजे काय? जोपर्यंत आपण घाबरत राहणार तोपर्यंत आपल्या जीवनाचे निर्णय कोणीतरी दुसरा घेतच राहणार. म्हणून स्वामी आई आपल्याला सांगतात, लहान मूल कोणत्याही प्रसंगी बळी जातात, कारण ती प्रतिकार करू शकत नाहीत. प्रेमापेक्षा धाक आणि काही घरातून दरार ह्याच वातावरणात मुलं वाढतात. ती परावलंबी असतात आणि गुलामीत वाढणारी व्यक्ती अशांत असते. मुलाशी थंड डोक्यानं संवाद करायला पालकांना सवड नसते. मग उरते हुकुमशाही. यातूनच आपल्याला हे शिकायला मिळते की कसे स्वामी आपल्याला हे उदाहरण देऊन सांगतात. सहानुभूती म्हणजे राक्षसच. ती देणाऱ्याचा अहंकार वाढवते तर घेणाऱ्याची दुर्बलता वाढवते. उन्हाच्या फांदीला सावलीचे घर, तेजाचे किनार अंधाराला. अंधाराच्या तळी भयाचे भुयार, वाजे त्याचे दारा एकांत तू. कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं. स्वामी आपल्याला सांगतात, असंख्य प्रमाणातील वेदना माणसांच्या संवेदनाला नष्ट करू शकतात. सोचण्याची सवय झाली की हसण्याचं अन रडण्याचं प्रमाण आपोआप कमी होत जातं. जीवनात वेळ ही असो वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका तुम्ही, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. वयाचे दाखले द्यायला आपण पावसाळे मोजतो, पण खरं सांगा त्या पावसात आपण किती असे भिजतो. झरे आणि डोळे यांना फक्त वाहने माहीत असते. फरक एवढाच आहे की झरे वाहतात तळ्यांच्या साठवणीत आणि डोळे पाहतात कुणाच्या तरी आठवणीत. जसं शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चपला कधी नावे ठेवायचे नसतात, असे आपल्या स्वामी माऊलींचे सुंदर विचार आहेत. आजचे युग हे खरंच मतलबी आहे. जोपर्यंत खिशात पैसे आहेत तोपर्यंत सगळे मागे पुढे करतात आणि आपल्याला जर पैशाची थोडी टंचाई काय झाली तर लोक डुंकून सुद्धा आपल्याला बघत नाहीत. वैयक्तिक टीकास्पद म्हणजे काय असतं? सवयी समजासाठीच सोडायच्या असतात, जेव्हा सभेच्या मर्यादा इतरांसाठी पाळायच्याच नसतात. चांगलं करायला जमत नसेल तर दुसऱ्याचं वाईटही तुम्ही कधी करू नका, कारण वेळ प्रत्येकाचीच येते, फक्त त्यावेळेस कारण वेगळी असते. एकदा स्वामींनी उदाहरण देऊन सांगितले, बकुळीचं मन किती निरागस असतं ना, झुकल्यावरही घट्ट बिळगून बसतं गंधाला. कुणी पानात ठेवा किंवा मनात दरवळणं ते कधीच विसरत नसतं. तसंच आपल्या जीवनात देखील असतं. त्यामुळे नात्यांच्या साधनांना समजूतदारीने तेल पाणी करावं. चुका सुधारता येतात, चुकीचे गैरसमजही सुधारता येतात, पण चुकीचे विचार कधीच सुधारले जाऊ शकत नाहीत. प्रत्येक माणसात देव असतो. मग तुम्ही मंदिरात का जाता?
खूप सुंदर उत्तर वारा तर उन्हातही वाहतो, पण त्यांचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडेच असतो, परंतु त्यांचा आनंद मंदिरात जाऊन मिळतो. शंकेला इलाज नाही, स्वभावाला औषध नाही, चारित्र्याला प्रामाणिक नाही, शब्दांपेक्षा काही तिकट नाही आणि मौनासारखा उत्तम साधनच नाही. चांगल्यातूनच चांगले निर्माण होते, वाईटातून वाईटच होते, हे आपण स्वामींचे विचार लक्षातच ठेवले पाहिजे. कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त 3च कारणामुळे येते: प्रेमामुळे, कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे. प्रेमामुळे आली तर प्रेम द्या, कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन तुम्ही करा. जसे वेळ कधीही जखमांना भरण्याचं काम करत नाही, वेळ फक्त जखमांसोबत जगण्यास शिकवते. आपल्या मनात आपल्या माणसांचं जे चित्र उमटलेलं असतं त्या चित्राला फक्त जन्म असतो, त्याला मृत्यू कधीच नसतो. चांगली वस्तू, चांगली व्यक्ती, चांगले दिवस याची किंमत वेळ निघून गेल्यावरच आपल्याला समजत असते. कोणत्याही संकटाशिवाय मिळणारे यश हा विजय ठरतोच, पण अनेक संकटाशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवतो. वय जसे जसे उलटायला लागले की काही वेळा आयुष्यात अंधार सुरू होतो, पण मत म्हणते की आयुष्याची महफिल ही अंधारातून उजेडाकडे सुरूच होते. कोणीतरी आपल्यासाठी जेव्हा झुरत असतं, वाट पाहायला लावणं तेव्हा बरं नसतं. भीती जवळ येताच तिच्यावर हल्ला करा आणि तिचा नायनाट तुम्ही करा. जीवनाला खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे: रोज काहीतरी चांगलं लक्षात ठेवा आणि काहीतरी तुम्ही वाईट विसरा. मग बघा तुमचे जीवन किती सुंदर होते ते. मनाचे सौंदर्य खुलणारे सुंदर विचार आपले स्वामी माऊलींचेच असतात. जीवनात नाती तशी अनेकच असतात, पण ती जपणारी लोक फार कमीच असतात. काही नाती असतात रक्ताची तर काही हृदयाची असतात. काही नाती असतात जन्मोजन्मीची तर काही कामापुरतीची. काही नाती असतात केसांसारखी न तुटणारी पण वेळ आली तर वाकणारी सुद्धा. काही नाती असतात लांबूनच आपले म्हणणारी, जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी. काही नाती असतात पैशाने विकत घेता येणारी तर काही प्रेमाने आपलेसे करणारी देखील. काही नाती तर असतात न जोडता सुद्धा टिकणारी तर काही जोडून सुद्धा तुटणारीच. स्वामी आपल्याला तू भटकत आहे. जाता जाता स्वामी आपल्याला एवढं सांगतात: माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली, म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. साथ देतात ती फक्त आपण जोडलेली जवळची माणसंच. हे आपण स्वामी माऊलींचे विचार लक्षात ठेवले पाहिजे. तर असेच आपल्या स्वामी आईचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणखीन केले नसेल तर नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.